तर नमस्कार मित्रांनो, मी आपला ऋषिकेश शेळके. तर तुम्हाला सांगतो आपण आलो पिकअप लोकेशनला. पण इथं आल्यानंतर आपली झाली कटकट चालू. तर तुम्हाला सांगतो सिक्युरिटी आलं, ते म्हणाले तुम्ही गाडी मधीच लावली. तुम्ही गाडी काढून साईड लावा. आयला म्हणलं आता काय करावं? हे आपल्यासोबत दरवेळेस होतंय. तुमच्यासोबत होतं का कधी-कधी? माझ्यासोबत सारखंच होतंय. पण तरी पण आपण ऐकलं, तरी म्हणलं चला जाऊ द्या. लगेच आपण गाडी काढली आणि साईडला आणून लावली. म्हणलं ह्यांचं काय यांच्या बापाचेच तसं काय असे वागायचे ते. कुठं जावा की लगेच गाडी इकडे लावा, गाडी तिकडे लावा. अरे काय आम्ही काय मुक्कामाला थांबणार आहे की इथं? काय 2 मिनिटाचा प्रश्न असतो. तरी गिऱ्हाईकाला फोन लावला, गिऱ्हाईक आलं पार 5 मिनिटं म्हणून पार 1.5 तासाने. तुम्हाला सांगतो पिकअप वगैरे केलं. आपण निघालो लगेच मुंबईच्या दिशेने झप करीत. त्यामुळे डायरेक्ट आपण आलो फुडमालला थांबलो. फुडमालला थांबल्यानंतर हे संटा वाजले होते. काय करीत पिपाणी वाजत. म्हणलं त्याला वाजू द्या. आपलं चला आपलं घ्या आपलं आवरून. त्यामुळे आपण जरा गेलो मूत्र विसर्जन करून आलो. म्हणलं जरा आपण आता काहीतरी नाश्त्यावर ताव मारला पाहिजे. तर भूक लागली होती. त्यामुळे म्हणलं चला आता काय लाईनला लागलं आणि काय वडापावचं टोकन घेतलं. काय वडापाव वगैरे घेतला. आयला म्हणलं आता काय वडापावची एक एक नंबर होती. आता तुम्हाला सांगू तुम्ही म्हणताल काय त्याची मजा आहे. मजा काय नाही भूक लागली म्हणून खाल्लं. हे असंच खावं लागतं बाहेर असल्यावर. नाहीतर काय तुम्हाला माहितीच. मग नंतर आपण पुढे आलो डायरेक्ट पोहोचलो कल्याणला. कल्याणला आल्यानंतर आपण ड्रॉप वगैरे केला. ड्रॉप करून आपण निघालो मुंबईच्या एअरपोर्टच्या दिशेने. झाप करी जरा एमटीच. हे नंतर पुढे येऊन आपण आलो ठाण्यात. ठाण्यामार्गे डायरेक्ट एअरपोर्टला. आता तुम्ही म्हणता असाल ह्यो इकडं जातोय, फिरतोय लय मजा आहे. पण काय याची मजा आहे? त्याले कामधंदा करायचे म्हणजे असं रात्री जागावं लागत आहे. काय विषय लय हार्ड आहे. त्यामुळे म्हणलं चला जाऊ द्या. मग नंतर काय आपण आलो एअरपोर्टला. एअरपोर्टला आल्यानंतर काय इथं आल्यानंतर तुम्हाला सांगतो याचं खाल्ल्याशिवाय ना झोप लागत नाही. कारण याचं खाल्लं ना गडी डायरेक्ट सकाळीच उठतो. तर आता काय करणार पर्याय नाही ना आपल्याला बी खावं लागत आहे. तर मरावं लागत उपाशी. तरी आपण काय शेवभाजी आणि रोट्या बिट्यावर ताव मारून केला मुक्काम. मग डायरेक्ट सकाळी उठून आपल्याला लागलो होतं गिऱ्हाईक. आलो पिकअप लोकेशनला. ते साईबाबाचं दर्शन घेतलं. म्हणलं आता आपलं चला. तुम्हाला सांगतो गिऱ्हाईकाला फोन लावला ते म्हणलं 5 मिनिटात. काय 5 मिनिटं त्यांनी 10-15 मिनिटं लावली. नंतर ते आले त्यांना पिकअप वगैरे केला. म्हणलं आता चला आपलं पुण्याच्या दिशेने निघावं. तुम्हाला सांगतो मग नंतर काय पुढे आल्यानंतर आपण काय नवी मुंबईत आपल्याला डायरेक्ट उजाडलं डायरेक्ट. तिचे आले बघू शकता तुम्ही डी.वाय पाटील. इथं मॅच वगैरे होत्या बघा. तुम्ही आला असता कधी अवश्य भेट द्या. आता लेडीजची मॅच चालू आहे सध्या. यायला पण नंतर पुढे आल्यानंतर आपण मग तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे काय MS-16 आणि नादाच खुळा विषय हार्ड आहे का? यावंच लागतं मुंबईला. त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला सांगतो पण लगेच सकाळ आपले सूर्यनारायण दर्शन भेटलं. पण नंतर मग त्याला आता चला आता मग झप जायचं. त्यामुळे आपण काय रस्त्याने काय व्हिडिओ वगैरे काढले नाही. डायरेक्ट आपला ड्रॉप पण आपल्या जवळच होता. त्यामुळे तुम्ही लाईक फॉलो करा आणि मी जरा ड्रॉप करतो. धन्यवाद. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.